मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीच्या योजनेतल्या त्या 2 जाचक अटी मी काढतोय असं सांगितलं आणि यातून लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे ही गोष्ट समोर आली। आता या जाचक अटी सरकारनं काढल्या त्याचं सर्वात मोठं श्रेय जातं ते म्हणजे आमदार रोहित पवारांना। म्हणजे ही कर्जमाफीची योजना जाहीर झाल्यापासून रोहित पवारांनी हा मुद्दा लावून धरला आणि या अटींमुळे लाखो शेतकरी हे कसे कर्जमाफीपासून वंचित राहतात ही गोष्ट त्यांनी सांगितली आणि त्यांनी याबद्दल अन्नत्याग आंदोलन केलं। त्यानंतर संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यांनी एक मोठं आंदोलन केलं आणि या दोन्ही आंदोलनांची लोकप्रियता पाहता किंवा रोहित पवार हा मुद्दा अतिशय पोटतिडकीनं लावून धरतायत आणि लोकांमध्ये घेऊन जातायत, त्यामुळे सरकारची प्रतिमा ही मलिन होते किंवा सरकारचा कलम कसाईपणा हा उघडा पडतोय हे सरकारच्या लक्षात आलं आणि त्यामुळे सरकारनं या 2 जाचक अटी काढण्याचं ठरवलं। आता रोहित पवारांच्या या आंदोलनामुळे लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा कसा फायदा होणार आहे ही गोष्ट मी तुम्हाला सांगणारच आहे किंवा किती लोकांना त्याचा फायदा होणार आहे, या अटी काय होत्या किंवा त्या अटींमुळे शेतकऱ्यांना कसं नागवलं जात होतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पण याच्या व्यतिरिक्त रोहित पवारांनी हे आंदोलन केलं आणि हे यशस्वी आंदोलन केलं। या यशस्वी आंदोलनामधून त्यांनी एक मोठी गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सिद्ध केली आणि ती सिद्ध केलेली गोष्ट काय आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कसा आकार येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर रोहित पवारांच्या या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा सरकारनं ज्या जाचक अटी लादल्या होत्या त्या अटींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर सरकारनं अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं एक कर्जमाफीची योजना जाहीर केली आणि या कर्जमाफीमुळे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ होईल अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली। आता 56 लाख शेतकऱ्यांना लाभ होतोय आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आहे असं म्हटल्यानंतर शेतकरी खुश झाले, पण आमदार रोहित पवारांनी यामधले अनेक बारकावे हे अभ्यासले आणि हे बारकावे अभ्यासल्यानंतर रोहित पवारांच्या ही गोष्ट लक्षात आली की ही कर्जमाफी फसवी आहे। कारण की सरकारने या कर्जमाफीमध्ये 2 अटी अशा टाकल्यात की ज्यामुळे लाखो शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत। आता त्या अटी कोणत्या होत्या तर त्यातली पहिली अट होती ती म्हणजे 2019 साली जी कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000पर्यंतच कर्जमाफी मिळणार आहे। म्हणजे महाविकास आघाडी सरकारनं 2019 मध्ये जी कर्जमाफी केली होती त्या कर्जमाफीला 48 लाख शेतकरी हे पात्र ठरले होते। म्हणजे या कर्जमाफीनुसार जवळपास 48 लाख शेतकरी हे फक्त 50,000च्या आत गुंडाळले जाणार आहे आणि यापैकी ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 50,000पेक्षा जास्त आहे म्हणजे लाख हे 2 लाख हे त्या शेतकऱ्यांना वरची रक्कम आधी भरावी लागणार होती आणि नंतर ते 50,000 रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार होते। म्हणजे फडणवीसांनी कलम कसाईपणा करून या 48 लाख शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांना 50,000चा सुद्धा लाभ मिळणार नाही याची तजवीज करून ठेवली होती आणि ही अट काढावी अशी रोहित पवारांची मागणी होती। आता रोहित पवारांचा आक्षेप असलेली ही झाली पहिली अट, पण या व्यतिरिक्त सुद्धा जे शेतकरी रेग्युलरपणे कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत इन्सेंटिव्ह मिळणार होता। पण ज्या शेतकऱ्यांनी 2025-26 आणि 2026-27 या 2 वर्षांमध्ये रेग्युलर कर्ज भरले त्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आता 2026-27 वर्ष अजून संपायचं बाकी आहे, त्यामुळे 2026-27 मध्ये या शेतकऱ्यांनी जर कर्ज भरलं तरच त्यांना तो लाभ मिळणार आहे, म्हणजे 50,000चा लाभ मिळणार आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी 2026-27 या वर्षामधली कर्ज वसुली जास्तीत जास्त कशी होईल हे सुद्धा या कर्जमाफी योजनेतून बघितलंय का हा प्रश्न निर्माण झाला। आता या 2 अटींमुळे लाखो शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहतील किंवा या कर्जमाफीचा त्यांना लाभ मिळणार नाही ही गोष्ट रोहित पवारांच्या लक्षात आली आणि त्यामुळे रोहित पवारांनी पंढरपूरमध्ये
3 दिवसांचं अन्नत्याग आंदोलन केलं. या आंदोलनामुळं लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफीतल्या फसवेगिरीबद्दल किंवा देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये जी कलम कसाईपणा केलाय त्या कलम कसाईपणाबद्दल माहिती मिळाली आणि शेतकरी त्याबद्दल जागरूक झाले. यामुळं रोहित पवारांचं आंदोलन ताणलं जातं हे बघितल्यानंतर गिरीश महाजन रोहित पवारांच्या भेटीला आले आणि तुम्ही जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांबद्दल आपण जून महिन्यामध्ये बैठक घेऊ असं आश्वासन गिरीश महाजनांनी दिलं. आता या आश्वासनावर रोहित पवारांनी उपोषण तर सोडलं, पण गिरीश महाजनांनी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण झालं नाही किंवा त्या तारखेला बैठक झाली नाही. त्यामुळं रोहित पवारांनी अधिवेशनाच्या तोंडावरच संभाजीनगरमध्ये एक प्रचंड मोठं आंदोलन केलं आणि या आंदोलनाला हजारो शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला. आणि यामुळं रोहित पवार हे काही त्यांचा मुद्दा सोडायला तयार नाहीत किंवा रोहित पवार हे या आंदोलनातून आपली चलाखी जनतेच्या लक्षात आणून देत आहेत आणि यामुळं आपली प्रतिमा मलिन होते ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आम्ही या 2 अटी काढतोय अशी घोषणा केली. याचा अर्थ रोहित पवारांनी केलेलं अन्नत्याग आंदोलन असेल किंवा त्यांनी संभाजीनगरमध्ये केलेलं एक आक्रमक आंदोलन असेल, या सगळ्या आंदोलनांमुळे लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि जवळपास 48 ते 50 लाख शेतकरी ज्यांना 2019च्या कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्यांना सुद्धा 2 लाखांपर्यंत कर्ज हे माफ करून देण्यात रोहित पवार हे यशस्वी ठरलेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलरली कर्ज भरलं त्या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे आणि तो तातडीनं मिळणार आहे ही गोष्ट सुद्धा रोहित पवारांनी सरकारकडनं करून घेतली. आता हे झालं रोहित पवारांनी त्यांच्या आंदोलनामधून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कसा मिळवून दिला त्याबद्दल. पण सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की रोहित पवारांनी या आंदोलनामधून आणखी एक राजकीय गोष्ट सिद्ध केली. ती गोष्ट कोणती आहे तर 2024च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं आणि महाविकास आघाडी प्रचंड बॅकफुटवर फेकली गेली आणि यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स हा डळमळीत झालेला किंवा ते कोशामध्ये गेलेले आपल्याला बघायला मिळाले. आता महाविकास आघाडीचे नेते कोशामध्ये गेल्यानंतर आक्रमकपणे लोकांची बाजू मांडणारा किंवा सरकारला धारेवर धरणारा कोणताही विरोधी पक्ष हा महाराष्ट्रात अस्तित्वातच राहिला नाही आणि रोहित पवारांनी ही विरोधी पक्षाची स्पेस ओळखली आणि त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून आक्रमकपणे आंदोलन करायला सुरुवात केली. म्हणजे अजित पवारांचं निधन झाल्यानंतर रोहित पवारांनी त्यांच्या निधनाबद्दल जे फॅक्ट समोर आणले किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे मुद्दे मांडले त्यानंतर सरकारकडून या तपासामध्ये कसा निष्काळजीपणा होतोय ही गोष्ट समोर आली. किंवा कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना 5 रुपये किलोने कांदा विकावा लागत होता आणि रोहित पवारांनी त्याबद्दल एक आक्रमक आंदोलन केलं आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव हे 30 रुपयांपर्यंत पोहोचले. किंवा एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये रोहित पवार गेले आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा रोहित पवारांनी न्याय मिळवून दिला. यावरून रोहित पवारांनी सगळ्या विरोधी पक्षांना ही गोष्ट अतिशय स्पष्टपणे लक्षात आणून दिली की आपण जर रस्त्यावर येऊन लढलो किंवा रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आणि ज्यांच्यावर अन्याय होतोय त्या लोकांच्या बाजूने उभा राहिलो तर लोक आपल्यासोबत उभी राहतात किंवा लाखो लोक आपल्यासोबत जोडली जातात आणि त्यांचा विश्वास हा आपल्यावर बसायला सुरुवात होते. ही गोष्ट रोहित पवारांनी सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या सगळ्या आंदोलनामधून रोहित पवारांनी आपली संख्या कमी असेल किंवा आपण इलेक्शन हरलेलो असू किंवा भाजप आणि महायुतीचं सरकार हे पोलिसी खाक्या दाखवून किंवा इतर गोष्टी दाखवून आपल्या लोकांना भयभीत करत असेल तरीही आपण शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे आणि ज्यांना सरकारकडून नागवलं जातंय अशा लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलो आणि आपण कधीही भाजपला मॅनेज होणार नाही हा विश्वास जर आपण लोकांना दिला तर लोक आपल्या बाजूने उभा राहू शकतात. हा मेसेज हा धडा किंवा हा राजकीय डाव रोहित पवारांनी विरोधकांच्या लक्षात आणून दिला आणि त्यांनी त्यांच्या कामामधून त्यांच्या आंदोलनामधून ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली आणि अधोरेखित करून दाखवली. त्यामुळे रोहित पवारांनी ही जी सगळी आंदोलनं केली त्या आंदोलनाच्या माध्यमातून विरोधी पक्षामध्ये जरी कोणी लढत नसलं किंवा कोणी रस्त्यावर यायला तयार नसलं तरीही रोहित पवार तुमच्या बाजूने उभा आहे आणि रोहित पवार कधीही भाजपसोबत जाणार नाही ही गोष्ट रोहित पवारांनी वेळोवेळी दाखवून दिली
आणि त्यांनी त्यांच्या भाषणामधून आणि इंटरव्ह्यू मधून ती बोलून सुद्धा दाखवली. आणि या सगळ्या गोष्टीमधून रोहित पवार हे एकटेच लढतायत किंवा आपले प्रश्न मांडतायत. त्यामुळं रोहित पवारांबद्दलचा लोकांचा विश्वास हा प्रचंड वाढताना दिसतोय. आणि विरोधी पक्षामध्ये जे भविष्यातलं राजकारण आहे किंवा ज्याला आपण लंबी रेस का घोडा होणं म्हणतो, त्या दिशेनं रोहित पवारांची वाटचाल सुरू झाली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता कर्जमाफी बद्दलच्या या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर किंवा रोहित पवारांनी जो राजकीय धडा दिलाय त्याबद्दलच्या गोष्टी ऐकल्यानंतर रोहित पवारांच्या भविष्यातल्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीमध्ये जो कलम कसाईपणा केला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही गोष्ट मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. धन्यवाद.